थोरांची ओळख डॉक्टर खानखोजे हा पाहणार आहोत। पहा, हा डॉक्टर खानखोजे यांचा फोटो आहे। महान क्रांतिकारक व आंतरराष्ट्रीय कृतीतज्ञ म्हणून डॉक्टर पांडुरंग खानखोजे हे खूप प्रसिद्ध होते। त्यांच्याबद्दलची माहिती आपल्याला डॉक्टर खानखोजे नाही चिरा या त्यांच्या पुस्तकातून मिळते। हे पुस्तक वीणा गवाणकर यांनी लिहिलेलं आहे आणि हा पाठही आपल्याला या पुस्तकातूनच दिलेला आहे। स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग असणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या भेटीला पहिल्यांदा ते गेले होते। मग सन 1906 साली त्यांनी आपला देश सोडला। यासाठी लोकमान्य टिळकांनीच त्यांना मदत केली आणि अमेरिकेतील सान राफाएल येथे लष्करी शिक्षण घेणाऱ्या अकॅडमीमध्ये भाऊ दाखल झाले। पहा, पुस्तकातून आपण पूर्ण माहिती घेऊ। पुस्तकातील पहिलं वाक्य पहा, गदर क्रांतीचे प्रणेते ते मेक्सिको शेतीतील जादूगार असा प्रवास करणाऱ्या डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे उर्फ भाऊ यांचं सारं आयुष्यच विस्मयकारी घटनांनी भरलेलं आहे। पहा, विस्मयकारी घटनांनी म्हणजे वेगवेगळ्या विचलित करणाऱ्या घटनांनी त्यांचं आयुष्य भरलेलं आहे। तात्या आजोबांच्या मांडीवर बसून लहानगे भाऊ सतत स्वातंत्र्य लढ्याविषयीच्या कथा ऐकत असत। पहा, भाऊ त्यांना म्हटलं जात असे पूर्वी। मग तात्या आजोबा हे त्यांचे आजोबा होते, त्यांच्या मांडीवर बसून ते सतत स्वातंत्र्य लढ्याविषयी गोष्टी ऐकत असत। त्यांचे आजोबा स्वातंत्र्य लढ्याबद्दल त्यांना समजावून सांगत असत। भाऊ हे आजोबांचे तसेच आईचेही लाडके होते। भाऊ प्राथमिक शाळेत जाऊ लागले तसे त्यांचे मित्रमंडळीही वाढू लागले। भाऊ व त्यांच्या साऱ्या मित्रांची माडीवरच्या खोलीत बंद दाराआड बसून काहीतरी खलबत चालायची। खलबत चालणे म्हणजे विविध गोष्टींवर बराच वेळ चर्चा करणे। इंग्रजांना व त्यांच्या सैन्याला कसं पळवून लावता येईल याचे डावपेच ते आखत असत। लहानपणापासूनच इंग्रज सरकारच्या विरुद्धचा तीव्र असंतोष भाऊंच्या मनात होता। इंग्रजांना देशाबाहेर काढल्याशिवाय देशाची परिस्थिती सुधारणार नाही, म्हणून त्याविरुद्ध लढा द्यायचा असं भाऊंनी मनोमन ठरवलं। पहा, लहानपणीच भाऊंना इंग्रजांविषयी तीव्र असंतोष असणे, राग असणे, त्यांना खूप असा राग यायचा आणि म्हणून त्यांनीही ठरवलं होतं आपणही मोठे झाल्यावर क्रांतिकारक बनायचं आणि या इंग्रजांना आपल्या देशातून बाहेर काढायचं। पुढे खेडोपाडी जिथे संधी मिळेल तिथे भाऊ स्वदेशी चळवळ, भारतीय इतिहास, भारतीय स्वातंत्र्य या विषयांवर भाषणं देत असत। पहा, भाऊंना जसं जसं कळू लागलं तसं तसं ते विविध ठिकाणी जाऊन स्वदेशी चळवळी या विषयावर, भारतीय इतिहास या विषयावर, तसेच भारताचा स्वातंत्र्य या विषयावरही ते भाषणं देत असत। स्वातंत्र्यासाठी कार्यरत असताना भाऊंनी शिक्षण योग्य प्रकारे पूर्ण करावं, लग्न करून संसार करावा असं त्यांच्या वडिलांना वाटत होतं। परंतु भाऊंचं मन वळवण्यात वडिलांना यश आलं नाही। म्हणजे पहा, इतर सर्व पालकांप्रमाणे भाऊंच्याही वडिलांना असं वाटत होतं की त्यांनी शिक्षण पूर्ण करावं, लग्न करावं आणि स्वतःचा संसार करावा, पण भाऊंना मात्र हे पटत नव्हतं। त्यांच्या मनात भारताच्या स्वातंत्र्याविषयी तळमळ होती आणि शिक्षणाविषयीही तळमळ होती। स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय भाग असणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या भेटीसाठी भाऊ पुण्याला आले। तिथे त्यांच्या सहवासात ते राहू लागले। त्यांच्या सहवासात राहणं ही भाऊंना मोठी पर्वणीच वाटत असे। पर्वणी वाटणे अशक्य गोष्ट साध्य केल्यासारखी वाटणे। पहा, स्वातंत्र्य लढ्यात त्यावेळी टिळक खूप अग्रेसर होते। ते इतर सर्व तरुण पिढ्यांना भाषणांनी आकर्षित करत
आणि त्या पिढीतील तरुणांना आपल्या बरोबर घेत असत. म्हणून टिळकांना भेटण्याची त्यांची खूप इच्छा होती. म्हणून भाऊ पुण्याला टिळकांना भेटायला आले, त्यांच्या सहवासात राहू लागले. म्हणजे नेहमीच ते त्यांच्या बरोबर राहू लागले आणि त्यांना त्याबद्दल खूप आनंद वाटत असे. भाऊंना रणशास्त्र शिकावं असं वाटत होतं. रणशास्त्र म्हणजे युद्धभूमीवर जे करायचं असतं त्या बाबतीतलं शस्त्र साधने, नियोजन याबद्दलच्या गोष्टी किंवा शिक्षण घ्यायचं होतं. टिळकांनीही त्याला अनुमती दर्शवली. टिळकांनी त्यांना सांगितलं, हो नक्कीच तू हे शिक. इंग्रज सरकारच्या आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज अशा सैन्याशी टक्कर द्यायची असेल तर परदेशी जाऊन आधुनिक लष्करी शिक्षण घ्यावं असा टिळकांनीही त्यांना सल्ला दिला. सन 1906 साली लोकमान्य टिळकांच्या सांगण्यावरून त्यांनी मायदेश सोडला. मायदेश सोडला म्हणजे आपल्या देशातून ते दुसऱ्या देशात गेले. अमेरिकेतील सान राफाएल येथील लष्करी शिक्षण देणाऱ्या अकॅडमीत भाऊ दाखल झाले. शिस्तपालन, अभ्यासातील प्रगती, सर्व प्रकारच्या कामातील तत्परता, शरीर चापल्य पाहून अकॅडमीतील शिक्षक वर्ग भाऊंवर खुश होते. पहा, ते शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेतील सान राफाएल या लष्करी शिक्षण देणाऱ्या अकॅडमीमध्ये दाखल झाले. म्हणजे तिथं त्यांनी ॲडमिशन घेतली. शिस्तपालन, त्यांच्याकडे असणारे गुण पहा इथं सांगितलेले आहेत. त्यांच्याकडे शिस्तपालन होतं, अभ्यासामध्ये प्रगती होती, तसेच सर्व प्रकारच्या कामामध्ये तत्परता होती. म्हणजे तिथे प्रत्येक मुलांना विविध कामे सांगितली जात असत आणि ही कामे ते आनंदानं आणि कमी वेळात पूर्ण करत असत. तसेच शरीर चापल्य म्हणजे त्यांचं शरीर अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी घडवलं होतं आणि त्यामुळे ते कोणतंही काम तत्पर करू शकत होते. हे पाहून अकॅडमीतील शिक्षक वर्ग भाऊंवर खुश होता. लष्करी शिक्षण घेत असताना कोणतीही उणीव राहू नये म्हणून ते प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. प्रयत्नांची पराकाष्ठा करणे, खूप प्रयत्न करणे. 1910 साली टमाल पेस, पहा इथे पुन्हा एकदा तुम्हाला भाऊंचं काही चित्र आहेत ती दाखवते. तसेच गदर क्रांतीचे प्रणेते ते मेक्सिको शेतीतील जादूगार असा त्यांचा प्रवास. म्हणजे तुम्हाला आतापर्यंत जो भाग मी शिकवलेला आहे त्यामध्ये गदर क्रांती म्हणजे एक विद्रोही क्रांती, प्रणेते म्हणजे मार्गदर्शन, विद्रोही म्हणजे आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी विविध लोकांना एकत्र करणे आणि त्यांना मार्गदर्शन करणे, हे कार्याला त्यांनी सर्वात पहिल्यांदा सुरू केलं होतं. त्यानंतर शिक्षण घेत घेत त्यांच्यामधील शेतकरी जागा झाला आणि आधुनिक शेती करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली आणि शेतीतूनच आपण आपल्या देशाला वाचवू शकतो असं त्यांना वाटलं. त्यामुळे ते शेवटी मेक्सिको येथील शेतीतील जादूगार इथपर्यंत त्यांचा प्रवास झालेला आहे. हाच प्रवास आपल्याला या धड्यातून पाहायचा आहे. हा प्रवास करणाऱ्या पांडुरंग सदाशिव खानखोजे उर्फ भाऊ यांचं सारं आयुष्यच विस्मयकारी घटनांनी भरलेलं आहे. पहा इथे दिलेलं आहे थोडीशी माहिती. भाऊंचा जन्म 7 नोव्हेंबर 1884 मध्ये वर्धा येथे झाला. लहानपणी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेण्याची उत्सुकता त्यांना होती. पुढे खेडोपाडी जिथे संधी मिळेल तिथे भाऊ स्वदेशी चळवळ, भारतीय इतिहास, भारतीय स्वातंत्र्य या विषयावर भाषणे देत असत. पहा, पेस मिलिटरी अकॅडमीचा डिप्लोमा त्यांना मिळाला. म्हणजे पहा त्यांनी काय केलं, अमेरिकेतील सान रायफल यामधील अकॅडमीतील शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते पुढे 1910 साली त्यांना टमाल पेस मिलिटरी अकॅडमीचा डिप्लोमा मिळाला. म्हणजे डिप्लोमाची पदवी त्यांनी मिळवली. भारतीय बहुजन समाज शेतकऱ्यांचा आहे. शेती सुधारण्यावरच त्यांची खरी उन्नती व आर्थिक स्वातंत्र्य अवलंबून आहे. कृषक व श्रमजीवी एकत्र आले तर इंग्रजांना सहज देशातून घालवून देऊ शकतील असा त्यांना विश्वास होता. शेतीच्या निमित्तानं बहुजन समाजात क्रांतीचा प्रचार करता येईल अशा विचारानं त्यांनी कृषीशास्त्र शिक्षण पूर्ण करायचं ठरवलं. पहा, भाऊंना असं वाटलं आपण जे युद्धभूमीचं शिक्षण घेतलेलं आहे त्याचबरोबर आपण शेतीबद्दल शिक्षण घेतलं तर युद्धातील लोक आणि शेतकरी अशा दोन्ही पद्धतीने
आपण आपल्या देशाची प्रगती करू शकतो आणि नक्कीच इंग्रजांना आपल्या देशातून घालवू शकतो. मग शेतीतील पुढील ज्ञान घेण्यासाठी त्यांनी कृषीशास्त्राचं शिक्षण, आता त्याला इंग्रजीमध्ये ॲग्रिकल्चर एज्युकेशन असं म्हटलं जातं, मग ते कृषीशास्त्र शिक्षण त्यांनी पूर्ण करायचं ठरवलं. म्हणून त्यांनी वॉशिंग्टन स्टेट कृषी महाविद्यालयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षणासाठी नाव नोंदवलं. पदव्युत्तर म्हणजे पदवी झाल्यानंतरही पुढचं शिक्षण असतं, त्याच्यासाठी त्यांनी नाव नोंदवलं. पुन्हा एकदा पहा, वॉशिंग्टन स्टेट कृषी महाविद्यालय येथे. 1913 साली त्यांनी मास्टर ऑफ सायन्स ही पदवी मिळाली. पहा, 1910 साली त्यांनी डिप्लोमाची पदवी मिळवली, तर 1913 म्हणजे 3च वर्षात त्यांनी MS मास्टर ऑफ सायन्स ही कृषी शास्त्रज्ञातली सुद्धा पदवी मिळवली. आणि हे दोन्हीही शिक्षण त्यांनी परदेशात घेतलेलं आहे. त्या काळामधील परदेशी शिक्षण म्हणजे पहा त्यांची बुद्धिमत्ता किती मोठी होती. कृषी शिक्षण घेत असताना त्यांनी अमेरिकेत क्रांती केंद्र काढली. गदर उठावाच्या आखणीत ते आघाडीवर होते. लाला हरदयाळ, पंडित काशीराम, विष्णू गणेश पिंगळे, वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय, भूपेंद्रनाथ दत्त हे क्रांतिकारक त्यांचे सहकारी होते. सशस्त्र लढा संघटित करण्यासाठी त्यांनी जपान, अमेरिका, कॅनडा, इराण, मॉस्को, बर्लिन अशी भ्रमंती केली आणि अपार साहसे अंगावर घेतली. म्हणजे पहा, कृषी शिक्षण घेत असतानाच त्यांनी आपल्या देशाबद्दल स्वातंत्र्याची अजूनही तळमळ त्यांना तशीच होती. त्यामुळे त्यांनी परदेशात जिथं जिथं शिक्षण घेत होते तिथं तिथं त्यांनी गदर क्रांतीची चळवळ चालू ठेवली. म्हणजे त्यांनी क्रांती केंद्र उघडली. म्हणजे आपल्यासारखेच बरेच तिथं भारतीय शिक्षण घेण्यासाठी आले होते. त्यांना भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात उतरवण्यासाठी तिथे सुद्धा चळवळी आणि संघटना उभ्या केल्या. आणि याचबरोबर त्यांनी या संघटनेसाठी सशस्त्र लढा देण्याची, म्हणजे आपल्याला जर युद्ध करावे लागले इंग्रजांबरोबर तर आपल्याला ते करता यावं आणि त्या युद्धामध्ये आपल्याला जिंकता यावं यासाठी त्यांनी किती देश फिरलेत पहा. जपान, अमेरिका, कॅनडा, इराण, मॉस्को, बर्लिन अशी भ्रमंती केली आणि अपार साहसे अंगावर घेतली. साहसे अंगावर घेतली म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपण कल्पनेतही करू शकणार नव्हतो त्या गोष्टी त्यांनी स्वतः तिथे केलेल्या आहेत. म्हणजे धाडसाने विविध गोष्टी शिकून घेतलेल्या आहेत. कृषीशास्त्रात डॉक्टरेट प्राप्त केल्यानंतर मेक्सिको येथील सरकारी कृषी विद्यालयात त्यांची प्राध्यापकपदी नेमणूक झाली. पहा, कृषीशास्त्रात त्यांनी MS केलं म्हणजे त्यांना डॉक्टरेट ही पदवी सुद्धा मिळाली. आणि डॉक्टरेट ही पदवी मिळाल्यामुळेच त्यांच्या नावाआधी डॉक्टर हा शब्द लावला जातो. कारण का, त्यांनी ही डॉक्टरेट पदवी कृषीशास्त्रात मिळवलेली आहे. डॉक्टर हे नाव लावणं म्हणजे फक्त औषध उपचारांमधील डॉक्टर असं नाही, तर वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर घेतलेल्या शिक्षणाला शेवटी डॉक्टरेट पदवी दिली जाते. म्हणून पण नावाच्या आधी डॉक्टर हा शब्द लावला जातो. मग कृषीशास्त्रात डॉक्टरेट पदवी प्राप्त केल्यानंतर मेक्सिको येथील सरकारी कृषी महाविद्यालयात त्यांची प्राध्यापकपदी नेमणूक झाली. म्हणजे ते आता त्या कृषी महाविद्यालयात शिकवण्यासाठी नेमले गेले. त्यांच्या अध्यापनाचाही लौकिक वाढत होता. जमीन आणि पिके या विषयात त्यांच्या शब्दाला मोल आलं. म्हणजे पहा, अध्यापन तर ते करतच होते, त्याचबरोबर ते जमीन आणि पिके याबद्दल स्वतः प्रयोग करत असत आणि आपल्या प्रयोगामध्ये आलेले जे वेगवेगळे निरीक्षण आहेत, जे साध्य झालेलं आहे त्याचं ते पुस्तकं लिहित असत किंवा व्याख्यानं देत असत. कारण का, त्यांना आता त्याच्यामधील भरपूर ज्ञान आलं आहे की कोणत्या जमिनीमध्ये कोणती पिकं घेतली जावीत, ती कमी कष्टामध्ये आणि कमी वेळेमध्ये किती चांगल्या प्रकारे घेतली जात असत, याबद्दल त्यांचा आता खूप अभ्यास झाला होता. त्यामुळे त्यांच्या शब्दाला मोल आलं होतं. म्हणजे या जमीन आणि पिकांमधील कोणीही कोणताही प्रकारचा प्रश्न उपस्थित केला तर त्यांच्याकडे त्याचं उत्तर असे. जेनेटिक्स या विषयात त्यांचा दबदबा वाढला. त्याचबरोबर जेनेटिक्स हा विषय सुद्धा त्यांच्यासाठी बहुमोल होता, कारण का त्यातही त्यांनी भरपूर अभ्यास केला होता. राष्ट्रीय प्रदर्शनात मिळालेल्या प्रथम पुरस्कारामुळे त्यांचा लौकिक अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांपर्यंत पोचला.
आता पहा, मेक्सिकोत तर ते लागले होते कामाला, परंतु त्यांनी काय केलं होतं, राष्ट्रीय प्रदर्शन भरवलेलं होतं. त्या ठिकाणी त्यांनी त्यांचा एक प्रयोग तिथं दाखवला होता प्रदर्शनात. या प्रदर्शनामध्ये बऱ्याच देशातून, बऱ्याच ठिकाणाहून वेगवेगळे प्रयोग दाखवण्यात आले होते. तर त्यावेळी या खानखोजेंनी सुद्धा आपला प्रयोग सादर केला होता आणि त्या प्रयोगात त्यांना प्रथम पुरस्कार मिळाला होता. आणि या पुरस्कारामुळे अमेरिकेत शिकत असणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांपर्यंत त्यांचं नाव आता पोहोचलं होतं. अध्यापनाव्यतिरिक्तच्या वेळात त्यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत आणि प्रयोग क्षेत्रात गव्हावर अभ्यास सुरू केला. त्या प्रयोगातून त्यांनी गव्हाचे विविध वाण तयार केले. पहा, अध्यापन झाल्यानंतरही जो वेळ त्यांना मिळत असे त्या वेळेत ते स्वतःची प्रयोगशाळा केली. त्या प्रयोगशाळेत आणि प्रयोग क्षेत्रात म्हणजे शेतामध्ये काम करावं लागत असं त्यांना. असा प्रयोग क्षेत्र त्यांनी ठेवलं होतं की थोडी जमिनीवर मी वेगवेगळे प्रयोग करणार, त्या वेगवेगळ्या मातीमध्ये, वेगवेगळ्या पिकांमध्ये मला काहीतरी नवीन शोधून काढायचं आहे. मग अशा वेळी त्यांनी गव्हावर अभ्यास सुरू केला आणि गव्हाच्या विविध वाण तयार केले. गव्हाचे वाण तयार केले म्हणजे वेगवेगळ्या जमिनीत, वेगवेगळ्या वातावरणात विविध प्रकारचे गहू कसे तयार होतील आणि टिकतील यावर त्यांनी अभ्यास तयार केला. पहा, पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात येणाऱ्या गव्हाची संकरित जात तयार केली. म्हणजे आपल्याला माहित आहे की गहू कोणत्या काळात लावला जातो आणि कोणत्या काळात तो वाढून पूर्ण होतो, त्यावेळी तो काढला जातो. मग अशा वेळी आपल्याला कधीही गहू घेता येतील अशा प्रकारचा गव्हाचं वाण त्यांनी तयार केलं. म्हणून त्यासाठी काय केलं, पावसाळ्यात येणारे गहू आणि उन्हाळ्यात येणारे गहू ह्या दोन्हीही गव्हांची एकत्रीकरण करून संकरित जात तयार केली. तसेच तांबेरा न पडणारी, तांबेरा हा गव्हाच्या पिकावर पडणारा एक रोग आहे. तर हा रोग न पडणारा, तसेच बर्फ जरी पडला तरी गव्हाचं पीक चांगलं येईल अशी ती जात होती. म्हणजे पावसाळ्यात आणि उन्हाळ्यातही घेता येत होतं. तसेच तांबेरा हा रोग त्यात पडणार नव्हता. तसेच जरी बर्फ पडला अशा बर्फालाही दाद न देणारी, तसेच विपुल उतारा देणारी, विपुल उतारा म्हणजे भरपूर प्रमाणात त्या गव्हाच्या लोंब्यामधून गव्हाचे दाणे मिळणारी, तसेच अत्यंत कमी पावसातही भरपूर उतारा देणारी अशी ही गव्हाची जात त्यांनी तयार केली. डॉक्टर खानखोजेंचा जेनेटिक्स क्षेत्रातील अभ्यास, जमीन आणि पिके याबाबतचे प्रयोग, गव्हावरचे संशोधन इत्यादी लक्षात घेऊन मेक्सिकन सरकारच्या शेती सुधार मंडळाने त्यांना आमंत्रण दिले. संपूर्ण मेक्सिकोचा अभ्यास दौरा करावा, सर्व ठिकाणच्या कृषी संस्था, संशोधन केंद्रे पाहावी, शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडचणी, अनुभव, विचार समजून घ्यावे, सुधारणा सुचवाव्यात. या कामगिरीवर डॉक्टर खानखोजेंची नेमणूक झाली. आता पहा, डॉक्टर खानखोजे यांची पूर्ण परदेशामध्ये प्रसिद्धी झाली होती की ही व्यक्ती पिकांच्या बाबतीत आणि शेतीच्या बाबतीत अतिशय हुशार आहे. म्हणून मेक्सिकनच्या सरकारने काय केलं, त्यांना आपल्या इथे बोलवून घेतलं. कुणी तर मेक्सिकन सरकारमधील गव्हावर शेती सुधार मंडळ जे आहे त्यांनी त्यांच्याकडे बोलवून घेतलं यांना. आणि काय काम दिलं तर त्यांनी सांगितलं, मेक्सिकोचा तुम्ही अभ्यास दौरा करावा. म्हणजे पूर्ण आमच्या मेक्सिको देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन तेथील शेतीचा अभ्यास करा, सर्व ठिकाणच्या कृषी संस्थांना भेट द्या, तसेच संशोधन केंद्र सुद्धा आमची पहा आणि शेतकऱ्यांना भेटी देऊन त्यांच्या अडचणी समजून घेऊन आणि त्यांचे अनुभव आणि विचार हे सगळं समजून घ्या आणि आम्हाला सुद्धा आमच्या शेतीमध्ये होणारी सुधारणा सुचवा, हे काम त्यांना दिलं होतं. त्यांच्या दौऱ्याची मेक्सिकन सरकारने व्यवस्था केली. या दौऱ्यानंतर त्यांनी मेक्सिकन जनतेचे मुख्य अन्न असलेल्या मक्याची पैदास नि दर्जा वाढवण्याच्या दृष्टीने संशोधनाला सुरुवात केली. मेक्सिकोतील तेओसिंतले ही निरुपयोगी वनस्पती आणि मका यांचे संकरण करून त्यांनी तेओ मका नावाची नवीन मक्याची संकरित जात निर्माण केली. एकेका मक्याच्या ताटावर 30-30 कणसे आणि ती सुद्धा डाळिंबाप्रमाणे भरपूर संपूर्णपणे भरलेली अमेरिकेत यशस्वी झालेले
मक्या संदर्भातील प्रयोग त्यांनी मेक्सिकोत राबवले. त्यामुळे मेक्सिकोत मक्याची लागवड आणि पैदास उत्तमरित्या वाढली. मेक्सिकन सरकारने 1930 सालचा राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरणारा आणि संशोधनासाठी असणारा पुरस्कार देऊन डॉक्टर खाणखोजेंचा गौरव केला. गहू, मक्यानंतर त्यांनी तूर, चवळी यांचे विविध वाण तयार केले. सोयाबीनची लागवड करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. त्यांनी शेवग्यावरही संशोधन केले. शेवग्याचा पाला, मुळ्या, शेंगातील बिया आणि त्या बियांपासून मिळणारे सुगंधी तेल यांचे महत्त्व विशद करणारी पुस्तिका प्रकाशित करून सामान्य शेतकऱ्यापर्यंत पोहोचवली. अपार देशप्रेम असणारा हा एक क्रांतिकारक, शेतकऱ्याविषयी कळकळ असणारा एक कृषीतज्ञ म्हणजे डॉक्टर पांडुरंग खाणखोजे होय. पहा, धडा समजला असेल तुम्हाला. पुढे पहा, 1910 साली त्यांनी टपाल पेस मिलिटरी अकॅडमीचा डिप्लोमा त्यांना मिळाला. त्यानंतर शेतीच्या निमित्ताने बहुजन समाजात क्रांतीचा प्रचार करता येईल अशा विचाराने कृषीशास्त्र शिक्षण घेण्याचे त्यांनी ठरवले. वॉशिंग्टन स्टेट कृषी महाविद्यालयात त्यांनी नाव नोंदवले आणि 1913 साली त्यांनी मास्टर ऑफ सायन्स म्हणजे MS ही पदवी मिळवली. पहा, कृषी शास्त्रात डॉक्टरेट प्राप्त केल्यानंतर मेक्सिको येथील सरकारी कृषी विद्यालयात त्यांना प्राध्यापक पदी नेमणूक झाली. तसेच जमीन आणि पिके या विषयात त्यांचे विचार महत्त्वाचे मानले जाऊ लागले. जेनेटिक्स विषयातही त्यांचा दबदबा वाढला. पावसाळ्यात उन्हाळ्यात येणारी गव्हाची संकरित जात, तांबेरा न पडणारी आणि बर्फालाही दाद न देणारी, कमी पावसात भरपूर उतारा देणारी जात इत्यादी त्यांनी प्रयोगातून त्यांनी गव्हाचे वाण तयार केले. पहा, त्यांनी तयार केलेला मका त्यावेळेचा आणि हे त्यांच्या प्रयोग क्षेत्रात, प्रयोगशाळेत त्यांनी तयार केलेले हे गव्हाचे वाण. मेक्सिको सरकारच्या विनंतीनुसार मेक्सिकोचा दौरा केला व अभ्यासावरून मेक्सिको जनतेचे प्रमुख अन्न असणारे मक्याची पैदास आणि दर्जा वाढवण्याच्या दृष्टीने त्यांनी संशोधन केले. त्यात त्यांना तेओ सिंतले ही वनस्पती आणि मका यांचे संकरण करून तेओ मका नावाची नवीन संकरित जात बनवली आणि 1930 सालचा राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचा असणारा आणि संशोधनासाठी असणारा पुरस्कार देऊन डॉक्टर खाणखोजे यांचा गौरव केला. ही आहे खाणखोजेंबद्दल आणखीन इतर अधिक माहिती, जी तुम्ही वाचून घ्या. ती तुम्हाला अभ्यासानंतर पुस्तकातील स्वाध्याय सोडवण्यासाठी सुद्धा उपयोगी पडेल.